कोयल गाते कुहू सरलान भारती किलबिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे कोयल गाती कुहू सरलान भारती किलबिल करती पक्षी फुलती प्रभात हिरे मांग ही प्रातःकाळीची उठा लवकर गोपिरे मांग ही प्रातःकाळीची उठा लवकर
बारावी त्यांची झाली तयारी पण वाटेमध्ये आम्ही तो कृष्णवर आले आम्ही साऱ्या मुलीच्या पोरी कशा जाणार बाजारी एवढं बोलून काय होणार आहे बाजारात तर जायचं नाही आपल्याला नंदाचा हरी तो गिरधारी यमुना तेरी ओढा करी येता जाता आमची करी नमस्कारी अरे त्याला करणार तरी काय आपल्याला जायचं काय बाजाराची माहिती आहे तिला फारशी नाव तिचे शिवनंद मावशी राजे बस वरच्या आलीचे बरं तिला हात मारून घे पाहू मग ठीक आहे मावशी अरे मावशी कागदावरच्या पोरीलो कागद अगं मावशी आमचा मुलीचा विचार बाजारात जायचं ठरलाय अरे थांबा अगं आता कशाला थांबा अगं पोरांना वरती येते नवऱ्याला खालती येते आणि मग येते गाडी चालवायला पाहिजे अगं काय बोलते ये लवकर राधे तुझी वाणी
हे पहा देवराई प्रतिष्ठान मुलांपूर मंगेवाडी मंडळाचे प्रशांत राजेंद्र पागार सार्थक बारकर आणि निलेश गोरे यांच्याकडून खास करून ते गाणं स्टेजवर होण्यासाठी गायक समीर तटकरे आणि संकेत गोपाळ रत्नागिरी जिल्ह्याचे नावाजलेले अजय अतोल यांच्यासाठी 500 आम्ही तुला हात मारला तेव्हा तू काय म्हणालीस ग? काय म्हणाले? पोरांना वरती देते नवऱ्याला खाली देते म्हणजे काय ग? ते होय अगं तुम्ही पागल आहात कोणी? अगं पावशी असं बोलल्यावर कसं सांगेल आम्हाला? अगं काय झालं माहितीये? काय झालं? हात मारली आता बाजाराला जायला निघाली पण घरात माझ्या 11 पोरं. किती 11 पोरं? हो आणि नवरा. मग त्याला काय तुला काय दुसरं काम धंदा नाही? गेले बघितलं तर एवढं कसापर्यंत तांदूळ. आता काय करू? पासावर तांदळा ते 11 जणांना जेवण करणार तू. म्हणून एवढं मोठं पातेलं ठेवलं चुलीवर आणि त्यात ते टाकले कसाभर तांदूळ आणि बनवली पातेल्यावर पेज. पातेल्यावर पेज बनवली त्याच्यावर पेज बनवली आणि मग वरची पेज होती ना ती पोरांना दिली आणि तो कामचा गाव राहिला ना तो नवऱ्याला दिला. म्हणून तुला म्हटलं पोरांना वरती देते आणि नवऱ्याला खालती देते. असं होय. आता मला समजलं आपले मुख्यमंत्री 1500 रुपये का देतात ते. एवढी 11 पोरं असणार तर पोरांना खायला नसणार म्हणून त्यांच्या लाडक्या बहिणीवर जीव आला आणि आम्हाला विकेला लावलंय. आता काय झालं? काय झालं राधे? आता कशाला भेटते? मला 11 पोरं 11 मुलगी आहेत. पण काय अजून फायदा काय का? अगं मी आणि माझा नवरा ते आता बाहेर गावी आणि मी आणि माझा नवरा एका कोपऱ्यात कुठेतरी पडून असतो. तुझा नवरा असतो बाहेर गावी. अगं नवरा नाही मग? माझी 11 मुलं पोरं बाहेर गावी असतात. तेव्हा तुला काय अगं मुलं लहान असतात ना तेव्हा बरं असतं ग. माझा भावा माझा सोन्या. पण ही जर उद्या मोठी झाली ना तर कानात मुततात. कानात मुद्द्याला वरती घ्या कशाला खालीच ठेवायची त्याला. अगं नंतर एखादा लग्न झालं तर माझं सोनं कुठे आणि माझं पिल्लू कुठे? अगं आईच्या औषधाचं एखादं गोळ्याचं पाकिट संपलं तर 100 रुपये त्याच्या खिशात नसतात पण बायकोच्या फॅशनसाठी 1000 रुपये खर्च करतात. अगं त्यापेक्षा मुलगी बरी. अगं कुठे का होईना घरात एखादी गोष्ट घडली तर पडत धडत का होईना ती धावत तिथे येणारच आणि नवऱ्याला आणि मुलांना जर ही गोष्ट सांगितली तर म्हणतील तयारी झाला असेल तर घ्या उरकून मी येईन 12व्याला. अच्छा बाळाला हे पोरी का परवडत नाही माहितीये? हे कान खाली येतील एवढं सोनं घ्यायला पापसाला का पैसा आहे काय? अगं पण दुःखाच्या क्षणी त्याच धावून येतात. आता इथं बसलेल्या जनतेला अजून एक प्रश्न पडलाय. तुला 11 पोरं झाली खरी पण त्या 11 पोरांमध्ये गॅप किती आहे? नवरा मला नाही मुली वर्षाच्या 22 वर्षात पालना हलतोय. पालना काय लोखंडाचा करून ठेवलाय? हे बाई तुझं काय पुराण संपणार नाही. तुझं हे असंच चालू जायचं. अगं जन्म द्यायला आई पाहिजे राखी बांधायला बहीण पाहिजे. जन्म द्यायला आई पाहिजे राखी द्यायला बहीण राखी बांधायला बहीण पाहिजे. हट्ट पुरवायला मावशी पाहिजे. गोष्टी सांगायला आजी पाहिजे. अहो हे सर्व घडायला आधी एक मुलगी तर जन्माला यायला पाहिजे. म्हणून सांगते लेकीला वाढवा लेकीला वाचवा. ऐका तर माझ्या गीतातून सानुल्या जीवाला तोडू नका ग काळीला. देते मी संदेश वाचवा लेकीला. देते मी संदेश वाचवा लेकीला.
अगं जायचं म्हणतोय खरं, पण आम्हाला रस्त्याची माहिती नाही म्हणून तुला बोलवली. अच्छा, आता मला कळालं. म्हणजे रस्त्याची वाट नाही म्हणून तुला या म्हातारीची आठवण झाली. मग म्हाताऱ्या माणसाने तेव्हा तर आठवण येते. बरं निघूया. अगं माझं काय झालं, पण घेतलं काय तर सांगितलं काय. अरे हे काय तुला सांगायलाच पाहिजे. कोणी दही, दूध, ताक, लोणी असे निर्णय पदार्थ घेतलेत बघ. म्हणजे आपापल्या पद्धतीने तुम्ही माल घेतलाय. होय. मग चला जाऊया बाजारात. मावशी शिवराम वाजेचं नाव घ्यायचंय. मावशी शिवराम वाजे याच्यावर 200 रुपयाचे पाकिट करायचं. काचेच्या बशीत बदामी हलवा. शिवरामराव ऐकताय ना? काचेच्या बशीत बदामी हलवा. शिवरामराव आधी पहिल्या बायकोला घालवा, नंतर मला बोलवा. ऋषभ पंधरे यांचे नाव घ्यायचं आहे. त्याच्यावर 100 रुपयाचे पाकिट. मावशी ऋषभ पंधरे. ऋषभराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. ऋषभराव फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करीन मी तुमच्यावर. फिरायला जाऊ आपण नॅशनल पार्कला. खर्च करीन मी तुमच्यावर. तुम्ही फक्त साईन करा तुमच्या चेकबुकवर. आणि रसिको त्या मावशीला लाईक करायला विसरू नका तुम्ही तुमच्या फेसबुकवर. जयश्री सुगम यांचे नाव घ्यायचे. 200 रुपयाचे पाकिट. जयश्री सुगम. तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस. तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस. आणि जयसिंगराव तुम्ही जे आहेत माझ्या जीवनाची पहिली चॉईस. मावशी मनोज गावडे यांच्यावर मी 101 रुपयाचं पाकिट. मनोज गावडे गेले होते पंढरपूरला, आणला लाल लाल पेटा. गेले होते पंढरपूरला, आणला लाल लाल पेटा. आणि जयसिंगराव तुम्हाला सॉरी मनोजराव तुम्हाला जर मावशीची आठवण आली तर बोरवली स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर भेटा. त्याचप्रमाणे मावशी सुधीर शेळके यांच्यावर मी 201 रुपयाचं पाकिट आहे. त्याचं नाव घ्यायचं आहे. वाकडे तिकडे हल्ली त्याचे इवलेवलेचे पाय. वाकडे तिकडे हल्ली त्याचे इवलेवलेचे पाय. अहो सुधीरराव कुठे दिसत नाही. पट्टी आली गटारात पडली की काय. त्याप्रमाणे विट्याचे मालक रोशन गिरकर आणि विवेक पाटाळ यांच्याकडून शाहीर संगीता तटकरे आणि शाहीर संकेता गोपाळ कोकणच्या अजयातून त्याच्या गोड आवाजासाठी 201 रुपयाचं पाकिट आहे. त्याप्रमाणे आता ज्यांनी ज्याची नाव ते आतापर्यंत 40च्या घरातले असतील. त्यांच्यासाठी खास आहे का? परातीत परात तांब्या पितेची परात. परातीत परात तांब्या पितेची परात. हिला जाऊन घ्या. हिला घेऊन जा घरात तर तुमची आईस काढेल वरात. त्याप्रमाणे समीर आणि संकेतचा छोटा चाका विहार मनोज केसरकर यांच्याकडून मावशीच्या गीत वंशमोरसाठी 101 रुपयाचं पाकिट आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, जन्म दिलेली आई, राखी बांधलेली ताई आणि जो आपल्याला वाटतो तोच माझा साई. याच्यावरून 201 रुपयाचं पाकिट आहे. वंशमोरसाठी मावशीच्या गीत स्टेजवर वंशमोर करायचे.
होतं सुईने बसवलं आणि या राधेनं तुम्हाला पावडर लावून फसवलं. काठीत काठी वेताची काठी, काठीत काठी वेताची काठी, मावशीची भरली साठी तरी पण येडे लागले साडे मावशीच्याच पाठी. हॅलो मावशी, मनोज शिवकर यांचं नाव घ्यायचं, 200 रुपयाचं पाकिट झालंय. मनोज शिवकर. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात डोरलं. या रेशमी बंधनाला कोणी म्हणतात मंगळसूत्र तर कोणी म्हणतात डोरलं. मनोहर, पण मनोहरराव तुमचं नाव मी माझ्या हृदयात कोरलं. हो मनोहरराव, तुम्हाला ही चुना लावते ऐका. चिपळूणला ट्रेन थांबते मत्स्यगंधा, चिपळूण स्टेशनला ट्रेन थांबते मत्स्यगंधा आणि मावशीचं एकच काम, सगळ्यांची नाव घ्यायचं एकच धंदा. वेळेअभावी नावं घेण्यात येणार नाही, त्याची नोंद घ्यावी. कारण कार्यक्रम आपल्याला पुढील कार्यक्रम दाखवायचा आहे, काहीच काही शिल्लक राहणार नाही. त्याचप्रमाणे मंगेश कापडुले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. सक्षम घोष, अर्णव घोष यांच्याकडून छोट्या गवळणीसाठी व खास करून मावशीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रांशी यश भाटावळे यांच्याकडून गवळणीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. कोकणी स्टार दोन्ही शायरांसाठी 251 रुपयाचं पारितोषिक आहे. सोला अमित गोपाळ यांच्याकडून दोन्ही शायरांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे रोहिणी पंधरे यांच्याकडून 200 रुपये. हर्षद पंधरे यांचं नाव घेण्यासाठी, हर्षद पंधरे मावशी नाव घ्यायचं. मेथीच्या भाजीत खोबरं टाकते किसून किसून, मेथीच्या भाजीत खोबरं टाकते किसून किसून. हर्षदराव तुमचं नाव घेते पण तुमची बायको बसायची रुसून. या भारतामध्ये श्रुती भिगरे आणि प्रीतम तटकरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षीसदात्यांचे श्री केदारनाथ मानुषी कला मंच सदस्य नाव. आता ज्यांना कोणाला नाव घ्यायचं असेल त्यांच्यासाठी खास आणि त्यांनी तिकडे भेटा, मी सांगते तिकडे. इवले इवले बेलीची इवले इवले दे, इवले इवले बेलीची इवले इवले दे. मावशीची जर एवढीच आठवण येत असेल तर घाटकोपरच्या स्टेशनला येऊन भेट. वळणाची वाट ही आहे आवरा हो साज शृंगार. पूर्व दिशा उजळीत आला तो दिनकर. सणासख्या भरभर साऱ्या वाट उघड. आवरा गवी सखिया माठ शिर गचल चल जाऊ सयानो. जाईत नाही विकण्याला मथुरेच्या बाजाराला, कौसाच्या गरवाड्याला. गचल चल जाऊ सयानो, जाईत नाही विकण्याला मथुरेच्या बाजाराला, कौसाच्या गरवाड्याला. गचल चल जाऊ सयानो, जाईत नाही विकण्याला मथुरेच्या बाजाराला, कौसाच्या गरवाड्याला. गचल चल जाऊ सयानो, जाईत नाही विकण्याला मथुरेच्या
रसिको नगर सेवक सन्माननीय आमचे आधारस्तंभ सन्माननीय नगरसेवक शिवानंद शेट्टी बोरवली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतोय. शिवानंद शेट्टी.
या गोकुळाला नंद घरी वाढ तुम्ही श्री नंदलाला नंद घरी वाढ नवी श्री नंदलाला मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला या गोकुळाला नंद घरी नाच तुम्ही श्री नंदलाला नंद घरी नाच तुम्ही श्री नंदलाला मोहन मुरलीवाला रे फुलवी जगाला मोहन मुरलीवाला रे फुलवी जगाला या गोकुळाला नंद घरी वाढ होती श्री नंदलाला नंद घरी वाढ होती श्री नंदलाला मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला या गोकुळाला नंद घरी नाच तुम्ही श्री नंदलाला 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 मलाच म्हणतात श्री कृष्ण भगवान सप्त पात्रात पाहतो करतात मोठमोठे देव गायीच्या रूपी ब्रह्मदेवाला शरण गेले इतक्यात आकाशवाणी झाली माते जरा थांब अशी निघून जाऊ नको देवकीच्या पोटी आठवण श्री कृष्ण जन्माला येईल तो सूर्यरक्षण करेल बोला कुंडली कवरते 16 सहस्त्र 360 गोपिका थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरे बाजारी निघाल्या आहेत. गोकुळातील दही, दूध, लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम गौरवींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी माझे सवंगडी पेंद्या सुदामाला सांगितली पाहिजे. अरे पेंद्या, ए सुदामा, आशीर्वाद असो. हे पेंद्या, हे सुदामा, गौरवी थाटमाट करून मोठ्या प्रेमाने मथुरे बाजारी निघाल्या आहेत. गोकुळातील दही, दूध, लोणी मथुरेला न जाता ते गोकुळात राहिले पाहिजे. त्यासाठी गौरवींना अडवले पाहिजे. ही कामगिरी मी न करता मी तुमच्यावर सोपविते. ठीक आहे देवा या आपण अरे पेंड्या अरे देवपुरात कामगिरी सांगितली अरे ती कोणती तुला काय माहित आहे मला माहित नाही एवढं करत तरी होतात काय हे आपल्या भाकरी का देतो तो आई आपल्याला हावरा अरे देवपुरात आपल्याला एक कामगिरी सांगितले हा 16 सहस्त्र 308 गोपिका थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. प्रतिबंध करायचा आहे. तू येणार काय? तू येणार त्याचा रस्ता प्रतिबंध करण्यापेक्षा या नराधमांना अडवलं पाहिजे. नराधमांना अडवलं पाहिजे. आपल्या लोकांनी कामगिरी सांगितले ना पाहिजे. नराधमांना अडवलं पाहिजे. आपल्या बहिणीवर अत्याचार आणि बलात्कार करताना त्यांना पहिले तुला पाहिजे. हे बरोबर आहे हे बरोबर आहे. आपल्या लोकांनी कामगिरी सांगितलं ती पूर्ण पाहिजे पाहिजे ना हे
देवाचा दास आहे मी खास गुरे राखीतो गोवर्धनात आलो आलो सुदाम्या मी धावत आलो आलो सुदाम्या मी धावत माझी कपिला तुकली राहणार आलो आलो सुदाम्या मी धावत माझी कपिला तुकली राहणार मध्ये अबो माझा उठला काळजात माझ्या टोकात तुटला काळजात माझ्या टोकात तुटला काळजात माझ्या टोकात तुटला पावसाचा नाच जीव मला तुटला पायात माझ्या काटात रुतला पायात माझ्या काटात रुतला पायात माझ्या काटात रुतला मध्ये अबो माझा उठला काळजात माझ्या टोकात तुटला काळजात माझ्या टोकात तुटला काळजात माझ्या टोकात तुटला नाचा नाच जीव मला तुटला पायात माझ्या काटात रुतला पायात माझ्या काटात रुतला पायात माझ्या काटात रुतला करुणी काय तुटत नाही करुणी काय तुटत नाही अगराची माझ्या कानात आलो आलो तुझ्या मी धावत आलो आलो तुझ्या मी धावत माझी कपिला तुकली राहणार आलो आलो तुझ्या मी धावत माझी कपिला तुकली राहणार आलो आलो तुझ्या मी धावत माझी कपिला तुकली राहणार आलो आलो तुझ्या मी धावत माझी कपिला तुकली राहणार
आणि तिचं नाव काय माहितीये? अरे तुला मग मंगला मंगला. अरे दुसरीचं नाव माहितीये काय? अरे चिवा चिवा. अरे तिला चिवा म्हणून ओळखतात. मग शिवा म्हणून ओळखतात. काय झालं माहितीये? अरे पहिल्या बाजूला बोलवायला ती दुसरी गेली. अरे आपल्या दोघांची भांडण काय? आता म्हटलं काय एवढा कमी घेत नाही. तिच्या पण बापसाला बोलवणार, तिच्या पण बापसाला बोलवणार. कशाला? अरे कशाला म्हणजे वाटणी घालायला. अरे हिचे पाच पाहुणे बोलवले, तिचे पण पाच पाहुणे बोलवले. पाच पाहुणे पण बोलवले. पाच पाहुणे पण बोलवले. आणि तुला काय केलं? तुला काय केलं? अरे मंगलाला दिली झाडू. वाटणी पण केली. वाटणी पण केली. झाडू मंगलाला. झाडू दिली मंगलाला. आणि चिमाला दिला पगार. चिमाला दिली पगार. अरे तिला दिला चमचा. तिला दिला चमचा. तिला दिली वाटी. वाटी. अरे वाटी शिवाला दिली. शिवाला दिली. बरं केलं. थोडं काय झालं मग? अरे राहिलं तर माझ्या बापसाचं जात. अरे ते म्हणतं माझं जातं, हे म्हणते माझं पण जातं. ही म्हणते माझं पण जातं, ती म्हणते माझं पण जातं. अरे दोघांना अशी थांबवली. काय केलं? अरे दोघांना अशी थांबवली. तिला पण बोललं, तिला पण बोललं. अरे तुझं पण नाही जातं, फक्त माझंच जातं.
आम्ही आलेल्या गोकुळातून जायचं मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. मग आम्ही या रस्त्याने राहू. या रस्त्याने जाता येणार नाही. अरे यांनी भली मोठी शेती केला नाही. भले मोठी शेती असू दे, वेलपडी तर आम्ही उठून टाकतो. काय जर का वेळ पडली तिथे तरी उठून जाते. अरे पण पकडली नाही. पटकन ना. मग इथं पाय उचल ना. मग काय जाऊ. मी काय म्हणतो माझ्या बोल पहिला थांबलोय. हा जेव्हा तू म्हातारी आहे. बोल अरे म्हातारी कोण बोल? मी काय म्हणतो तुम्हाला बाजारी जाता येणार तू आले रे. हे आपल्या जीवन म्हणते काढत कृष्णदेवांचा हुकूम आहे. कृष्णदेवांचा हुकूम आहे. मग कायदा वगैरे आहे का? झालं हे पहा श्री नटेश्वर नाट्य रंगमंदिर विरारांचे बहुरंगी नमन येत्या 26 जानेवारी 2025 ठीक संध्याकाळी 6 वाजता आयोजित केले आहे. ठिकाण अरुणोदय सोसायटी मैदान चिनार महात्मा फुले रोड डोंबिवली पश्चिम. युवाशाही ओंकार पाटील गजानन तटकरे संस्थापक उदय वाघे एककृष्ण नटे कार्याध्यक्ष विठोबा दळवी सूत्रधार विजय जाधव सागर परशुराम गीतकार गोपाळ करणे सायराज शिंदे अनिकेत पुढे आणि सर्व नटेश्वर नाट्य रंगमंच विरार यशस्वी कलाकार यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे अमित पदरे नितेश वाघे निंदे गवळीवाडी यांच्याकडून खास करून दुष्यंत तटकरे यांच्या भूमिकेसाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षिसांचे श्री केदारी मार्गदर्शन कलावंत सदस्य ऐकना राधे तू ऐकना ऐकना राधे तू ऐकना कायदा मुचाल हुकुम देवाचा हो कायदा मुचाल हुकुम देवाचा वृंदावनात राधे थांबना ऐकना राधे तू ऐकना ऐकना राधे तू ऐकना कायदा मुचाल हुकुम देवाचा कायदा मुचाल हुकुम देवाचा वृंदावनात राधे थांबना ऐकना राधे तू ऐकना ऐकना राधे तू ऐकना आनंदाया मुचा चिऱ्यानं चिऱ्याला रस्ता बंद केला नाही कधी कोणी आमोचा रस्ता बंद केला नाही कधी कोणी आमोचा रस्ता बंद केला नाही कधी कोणी आमोचा हो जाऊनी सांगा त्या निरंकार जाऊनी सांगा त्या निरंकार जाणार गावी बाई बायपुरा ऐकना राधे तू ऐकना ऐकना राधे तू ऐकना कायदा मुचा हुकुम देवाचा कायदा मुचा हुकुम देवाचा वृंदावनात राधे थांबना ऐकना राधे तू ऐकना ऐकना राधे तू ऐकना हो ऐकला. अगं पोरीनो, या मेल्याचं कायद्याने नाही. आपण दमलं म्हणून थोडा वेळ बसूया. वज्रे गावले जिरा समुदाय कैलासवासी सुभाषचंद्र तात्याजी केदारी यांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचा पारितोषिक आहे. संकेत शेटके यांच्याकडे 201 रुपया, विशाल सुटाके आणि मिलिंद पिंडेकर 501 रुपया,
जालवी बोलणे आणि दिशा बोलणे यांच्याकडून 501 रुपये. त्याचप्रमाणे शिल्पा संजय सारोडकर, अनिशानंद सारोडकर, सायद्यानंद सारोडकर, हितेशानंद सारोडकर, भारतीयानंद सारोडकर यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे ओंकार नटे या गाण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे मी सत्य वात्रे संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. शिवम नाईक आणि क्षितिजा नाईक 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर या सर्व बक्षिसांचे आम्ही सदस्यांनी आहोत. धन्यवाद. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्मा, बेंबीरा, मस्तकी तुका आणि काठेवर हाताने विठ्ठल विठ्ठल करत असतात. हा युग तरी कोणता? कलियुग. कलियुगातील सारे अलंकार उतरवून ठेवले आहेत. सांगा तर मग आपली ओळख. ठीक आहे, ऐक तर. वसुदेव देवकी माझी माता पिता नंद यशोदा पालन देता जन्मलो मी बंदी शाळेला आडलो ग मी गोकुळा जन्मलो मी बंदी शाळेला आडलो ग मी गोकुळा वसुदेव देवकी माझी माता पिता नंद यशोदा पालन देता जन्मलो मी गोकुळा वाढलो ग मी गोकुळा राधे जन्मलो बंदी शाळेला वाढलो ग मी गोकुळा पहिला अवतार हसणी रहिता शंकर सुरत वीर
विष्णू शंकर चोगले, सागर विष्णू चोगले याचकडून विशाल तटकरे व समीर तटकरे यांच्यासाठी 201 रुपये पारितोषिक आहे. प्रिया शंकर गोपाल यासाठी कृष्णासाठी 201 रुपये पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राकेश नटे यांच्याकडून कृष्णा मनमोहना राधा तुला भाळली मनमोहना गोड गाली लाजली तुझं काना रास क्रीडा खेळायली वृंदावना कन्हैया रास क्रीडा खेळायली वृंदावना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना तुला माळली मनमोहना गोडगाडी लाजली तुझकाना तुला माळली मनमोहना गोडगाडी लाजली तुझकाना रासक्रीडा खेळायली वृंदावना रासक्रीडा खेळायली वृंदावना राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना राधा तुला वाढली मनमोहना गोडगाली लाजली तुझकाना रासक्रीडा खेळायली वृंदावना कन्हैया रासक्रीडा खेळायली वृंदावना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना ही राधा वेडी दिवाणी झाली मधुसूदना क्या बात है जन्मजन्मीचं प्रेम हे आपलं अतूट वंदनाचं हे राधिके जन्मजन्मीचं प्रेम हे आपलं अतूट वंदनाचं अजरामर हे प्रेम राहिलं राधाकडे श्यामाचं अजरामर हे प्रेम राहिलं राधाकडे श्यामाचं अजरामर हे प्रेम राहिलं राधाकडे श्यामाचं गालावरची खडी तुझाई वेड लाविना गालावरची खडी तुझाई वेड लाविना ही राधा वेडी दिवाणी झाली
हे बदल साऱ्या तुझ्या येतील का माझा मुला रसिको टाईम असतो आणि टाईमला हवी हा कार्यक्रम म्हणजे संस्थासाठी ऐकतो पण रसिको तुमच्यासारख्या कलापती रसिकांमुळे आपण या ठिकाणी आहोत. आज तुम्ही करून दाखवलं की बोलण्यासारखा हॉल हाऊसफुल केला त्याबद्दल पुन्हा एकदा माझ्या रसिक राजाला मानाचा मुद्रा करतो. दीपक पावसाळे